हॅलो फ्रेंड, गुड आफ्टरनून. आता वाजले दुपारचे 12. हा ना असा डिस्टर्ब करतोय. खेळू द्या लेकरे. तर गुड आफ्टरनून. आता वाजले दुपारचे 12. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आणि मित्रांनो, काही कारण आहे की आपला व्हिडिओ आलेला नाही, 2-3 दिवस झालेले. ते कारण तुम्हाला सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण महत्त्वाचा आहे. आणि मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे म्हणून काढते. खरं तर व्हिडिओ बनवायची आज बिलकुल इच्छा नाही आहे, बोला वाटत नाही, डोकं दुखतंय, खूप खूप डिप्रेशनमध्ये आहे मी. पण तरी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे म्हणून काढते मी. तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि व्हिडिओ होता होईल तेवढा शेअर आणि लाईक करायला विसरू नका. आणि कॉमेंट करायला पण विसरू नका. तर आपल्याकडं माईक नाही, आपण साधं जे आहे ते रिअल ह्याच्यात बनवतो. आता माझ्याकडं एवढं म्हणजे पैसे वगैरे नाही आहेत घ्यायला. सध्या कंडिशन खूप खराब आहे, दवाखाना, लेकरं बाळं सगळं खर्च झालेला आहे. आणि त्या पण गोष्टी सांगते अजून कुठं कुठं खर्च झाला आहे ते. आणि खूप दिवस झाला आता गावाकडं आहे, काही काम पण नाही, तुम्हाला पण माहिती आहे. तर पैसे आल्यावर नक्कीच माईक घेणार आहे मी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, माझं सासरी मी नाही आहे, तुम्हाला पण माहिती आहे. माझं सासर आहे वाकवड, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद. तिथं मला दिलेलं गाव आहे माझं. तर त्या गावी मी 7 वर्ष झालं नांदाय नाही. का मला नांदवलं नाही त्या लोकांनी? मानसिक शारीरिक छळ होता. आणि माझ्या सासर घरच्यांना मी पसंत नाही आहे. मी छक्क्यासारखी दिसते, माझं तोंड लय मोठं आहे, मी लय जाड आहे, इद्रिक दिसते मी, असं माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे आणि सासरच्याचं बी म्हणणं आहे. परत माझी वर्तणूक चांगली नाही आहे, परत मला कामधंदा होत नाही आहे, हे त्यांचं म्हणणं आहे पहिल्यापासूनच, बरं का, आता नाही. तर काही ह्या कारणामुळं मला मानसिक शारीरिक छळ करून घराबाहेर काढलं आणि मी माझ्या माहेरीच राहिले. आता माझी मुलगी 10 ते 11 वर्षाची आहे आणि मुलगा 8 ते 9 वर्षाचा आहे. तर लहान मुलं मी कष्ट करून त्यांचं पालनपोषण करत आहे. माझा अधिकार म्हणून मी पोटगीचा दावा दाखल केलेला आहे. ही गोष्ट मी केली नाही, त्यांनी स्वतःहून कोर्टात घटस्फोटाची मागणी घातली होती. मग मला काहीतरी माझा हक्क भेटावा. आता पुढं माझ्या आयुष्याचं काहीच नाही आहे, त्यामुळे मी त्याचं प्रत्युत्तर म्हणून पोटगीचा दावा दिलता. तर त्यांनी 4 वर्ष झालं पोटगी पण भरली नाही. आणि माझ्या लेकरांना 1 रुपयाचा खर्च नाही जन्मल्या तसं. मी जर खोटं बोलत असले तर माझ्या तोंडात आळ्या किड्या पडून देणार आहे. मला मरून जाऊ द्या ना, अटॅक येऊ द्या मला दिवसातून, मी जर खोटं बोलत असेल की आमच्या सांभाळासाठी, आमच्या लेकरांबाळासाठी 1 रुपया जर त्यांनी लावला असतं तर. हा विषय काढायचा नव्हता मला परत. आणि प्लीज हात जोडून विनंती, कुणीही म्हणू नका की परत त्यांचं नाव घेऊन तू व्हिडिओ का बनवलास. हा विषय खूप चांगला आहे आणि खूप तुमच्यासाठी चांगला आहे, दुसऱ्या मुलींसाठी चांगला आहे. आणि माझ्या आयुष्यात काय झालंय नक्की हे तुम्ही ऐकून सध्या हैराण परेशान होता, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर एखादी मुलगी 7 वर्षानंतर एखादा सासरा एवढा छळ करते त्या सुनाचा, तिला त्रास देते, सासर घरची तिला कधीच विचारत नाहीयेत, तिचे लेकरं घेऊन ती कष्ट करून आईवडिलाच्या घरी जगती आणि तिचा हक्क असतानाही ती तिथं नाही जाऊ शकत. अशी मी मुलगी पहिली. सासरे माझे एक्सपायर झालेत 2 ते 3 दिवस झालं. काल त्यांचं सावडलं आणि 10वा पण केलाय का तर परवा अमावस्या झाली म्हणून. हा विषय घ्यायचा नव्हता. माझ्यावर कारवाई जरी झाली कुठली तरी मी खरं आहे तेच बोलणार आहे सोशल मीडियावर. आणि माझ्या मनातले दुःख तुमच्यासोबत व्यक्त करायचे. माझं दुःख कोणी वाटून नाही घेणार. पण आज मी डिप्रेशनमध्ये आहे, मला त्रास होते, माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. माझ्या माघारी या लेकरा बाळांचं कसं होणार, त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला कधीही चांगलं आहे म्हणून तुम्हाला हे सांगणं आहे माझं. आतापर्यंत सासरा लय जाच होता, मला लय त्रास दिला, सगळ्यांनीच दिला, पण जास्त सासरा द्यायचा मला. पण तो सासरा अटॅकनं मेला. परवा दिवशी त्याचं सावडलं, मला कळलं. माझ्या घरच्यांनी मला अजिबात कळवलं नाही असं झालंय म्हणून. मला बाहेरून कळल्याच्या नंतर मी माझ्या नवऱ्याला कॉल केला की असं असं झालंय का. त्याने हां सांगितलं, ठीक आहे झालंय, पण मला ये म्हणला नाही, जा म्हणला नाही. पण मी मात्र माणुसकी या नात्यानं तिथं पोहोचले. जरी अग्नीला हात नाही लागला माझा, पण मी सावडायला गेले. गावातले 4 लोक सगळे विचारात पडले होते की हे कस काय आली म्हणून. एवढं विचारात पडले होते की हद्दीच्या बाहेर. मला कोणी बोललं नाही, मला कोणी ये बस म्हणलं नाही, काहीच नाही, जा म्हणलं नाही, बस म्हणलं नाही. घरातले माणसं
ठीक आहे, त्यांचं दुःख असेल त्यामुळं बोलले नसेल किंवा त्यांना मला बोलायचं पण नसेल, त्यांचे तोंड तर वाकडे तिकडेच होत होते माझ्याबद्दल, हे मात्र खरं आहे. तर मी सगळं काही त्यांचा विधी पार पाडून गाडीत बसले आणि बाहेरच्या आणि भावकीतल्या काही बाया आहेत त्यांनी मला अडवायचा प्रयत्न केला की तिथं थोरली सून लागती म्हणून. आता ह्याचं कारण सांगायचं तुम्हाला. थोरली सून आहे मी, माझा मान मर्यादा सगळ्या गोष्टी ती मला तिथं म्हणायला लागले. त्यांना माहिती का ह्यांनी घरात काय केलंय. माझ्या डोळ्यानं माझ्या सवतीला मी काल बघून आले पण मी तिला ओळखू शकले नाही, ती मला ओळखली नाही. पण मला घरी आल्यावर एवढा पश्चाताप आला, एवढं रडले ना मी, हद्दीच्या बाहेर रडले की यार मी कुठल्या दुनियेत जगायले की माझा नवरा माझ्यासाठी तिकडं जगतोय आणि मी त्याच्यासाठी जगते. मला अक्षरशः काही दिलं नाही. कुठली बायको असेल हो एवढा वेळ घालवणारी एखाद्या व्यक्तीसाठी? हां, का ह्या 2 लेकरासाठी? हां, काय केले त्या लेकरांनी? सगळे दोष देतात की मी नांदत नाही. ती पाहुणे रावळे सगळे त्यांचे माझ्या विरोधात आहेत. मला कोणीही बोललं नाही व्यवस्थित, कोणीही. गावातले 2-4 लोक बोलले पण ते बोलले नाहीत. पण माझ्या नवऱ्याचं लग्न लावून द्या सगळे उभे होते तिथं. तेव्हा त्या नातेवाईकांनी, तेव्हा त्या गाववाल्यांनी का विचार नाही केला त्या 2 लेकरांचा? माझा सोडा, त्या 2 लेकराचा का नाही विचार केला? माझं तर संपलेलं आहे तिथलं सगळं. हे मला तेव्हाच कळालं जेव्हा मला 1 लेकराची आई, म्हणजे ते पण दुसऱ्यानं पैदा केलेलं लेकरू त्या बाईसोबत येतंय आणि माझा नवरा मला सवत घेऊन घरामध्ये येतोय भाड्या भामट्या आणि म्हणतो हक्क तुझा कुठं आहे ती बघ, माझ्या लेकरांना हक्क नाही देत, अशा धमक्या मला देतोय. किती नीच प्रवृत्तीचा असेल तो. अरे लेडीजनं हा व्हिडिओ बघा. जर तुम्हाला सवत आणली एवढं सगळं सहन करून आपली काही चुकी नसताना, तर तुम्हाला कसं वाटन आणि माझ्या जीवावर काय बीतली असणार सांगा तुम्ही. आणि माझ्या समोर ती बाई घरात काम करते तरी माझा नवरा म्हणतोय की ती माझी सवत नाही. अरे मी पण हुशार आहे, मी काही कानाने घास खात नाही. अरे पोटच्या लेकराला बाहेर टाकून देतोय आणि लोकांची घाण घरात येऊन लोकांनी कुणी वापरून हळजून आणलेली बाई आणि तिचं ते लेकरू ती सांभाळते. म्हणजे तिचा पहिला नवरा एक्सपायर झालाय आणि तिचं लेकरू म्हणजे सोडून दिलं तिला, तिच्यासोबत तिला पैसे देऊन लग्न करून तिला घरात आणलंय आणि मी हक्काची बायको असताना मला मात्र दूर केलंय. का तर हाटीतटीवर माझं वाटोळं करण्यासाठी, मला नांदवायचं नाही म्हणून. काय मी असं त्यांचं केलं असेल की ते लोक मला असे भेटले? खूप आणि खूप मोठं दुःखदायक कहाणी माझ्या आयुष्याची. माझ्यासोबत एवढं चुकीचं वागला ना ती नवरा. सासरा तर अटॅकनं गेला पण हा सध्या 1 दिवस जाईना. हाही गोष्ट मला बोलायची नव्हती पण एखाद्याचं वाईट करणं म्हणजे त्याला शिक्षा भेटणार. अरे देव तुम्हाला कळून पण देणार नाही की तुमचं किती वाईट झाले आणि किती वाटोळं झाले. तुम्हाला घास सध्या आण सध्या जाऊन देणार नाही. एवढं लक्षात ठेवा की तुम्ही माझं वाटोळं केलंय. आणि मी आले गपचीप आले, न विचारता आले सगळं. त्यांची अर्धी पूजा राहिली होती का नव्हती माहीत नाही, पण माझं अर्ध कर्तव्य मी पार पाडलं. मला वाटलं ठीक आहे झालं आता माझा इथला संबंध संपला म्हणून मी राक्षस भवनहून परत आले. कोणाला बोलले पण नाही, कारण बोलायसारखी सिच्युएशन मला तर वाटत नव्हती कोणाला होती आणि माझं तिथं जीवाभावाचं कोणी नव्हतं. ह्या कारणानं मी आले, माझे लेकरं घेऊन गेले आणि लेकरं घेऊन आले. आणि जर त्या घरामध्ये सवत राहत असेल तर मी थांबण्यात आणि माझ्या मानसन्मानाचा मला काही उपयोग नव्हता. म्हणजे मला 7-8 वर्ष झाला असं आईबापाच्या दारात टाकून नवरा गपचीप बायको करून तिकडं राहतोय. आमचा हक्क द्यायला आम्हाला नको वाटतंय. फक्त आम्हाला माझी इज्जत घेऊन 2 लेकरं पैदा केले, मला हानमार केली, माझा छळ केला. माझ्या डोक्याचे इतकाले केस उपटिले त्या नवऱ्यानं मला. माझ्या सासऱ्याने नवऱ्याने मला रस्त्यावर आडवं पाडू मारलं. लाता बुक्क्या नाही त्या गोष्टी माझ्या धरून मला मारल्या. माझा जीव काय म्हणला असेल त्या टायमाला, काय म्हणला असेल माझा जीव. मला एवढा त्रास दिला त्या लोकांनी आणि शेवटी सवत घेऊन घरामध्ये आलाय. सवत घेऊन तिला नांदतोय, तिच्यासोबत खुश राहतोय. माझ्या लेकरांचा कधी नाही विचार केला. काल पण माझ्या लेकरांना बोलला नाही. माझं काहीच नव्हतं जाण्यासारखं, पण मला वाटलं माझ्या नवऱ्याला आज तरी माझी क्यू येईन, आता तरी क्यू येईन ह्या हिशोबाने मी गेले होते तिथं. चला म्हणलं जे झालं ते झालं, आपण बाजूला ठेवूया भांडणं तणणं. आणि मी तिथं गेले, माझ्या लेकरांना घेऊन गेले मी इथून. 2-3 हजार खर्च केला मी जायला. आणि तर बघते तर 1 लेकराची आई त्या घरात काम करते. मला काय वाटलं असं मला माहीत, त्याला वाटलं हिला काही माहीतच नाही, पण मला सगळं कळलं. त्या टायमाला माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली.
म्हणतात ना त्या खंडेरायाने 2 बायका केल्यात. अरे खंडेरायाने 2 बायका केल्या, पण खंडेरायाच्या नशिबात तसं होतं. आदल्या जन्मी तसं लिहिलेलं होतं आणि खंडेरायाने दोन्हीला सेम प्रेम दिलं. एकीचा वनवास केला नाही आणि एकीला चांगलं सांभाळलं, असं त्याने केलं नाही. दोघीला पण सांभाळलं. तसं मला कुठली मोठी शिक्षा दिली ह्या नशिबानं, की मला पण सवत आली आज. भले ती एक लेकराची माया असो कशी असो, सवत तर आणली. माझ्या हाटीतटीवर माझं वाटोळं केलं आणि त्यापेक्षाही जास्त ह्या लेकराचं वाटोळं केलं. माझ्या माघारी काय होणार ह्या लेकराचं? ह्या सोन्यासारख्या लेकराचा कधी विचार नाही केला. अरे लग्न तर मला बी करता आलं नसतं. आज तुम्ही 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं मला यूट्यूबवर बघताय. का मी लग्न केलं नाही? माझं वय आज 27-28 वर्ष होत आले. 6-7 वर्ष झाले, 21 वर्षाची होते, 22-20-18 वर्षाची होते तेव्हापासून आईबापापाशी टाकून गेलाय नवरा. असा कुठं नवरा असते का सांगा तुम्ही? त्याचा बाप मेलाय तरी त्याला एवढं घमंड, एवढी हाटतट, एवढ्या त्याच्या आटी. असंच राहायचं नाही, तसंच राहायचं नाही, हेच खायचं नाही, तेच खायचं नाही, हेच घालायचं नाही. मला तर म्हणला मी छक्क्यासारखी दिसते म्हणे, हिजड्यासारखी दिसते. तुम्ही सांगा आता, मी हिजड्यासारखी दिसते का चांगली दिसते ती? तर मी त्या सासऱ्याच्या अंत्यविधीला गेले होते माणुसकीच्या नात्यानं, त्यामुळे माझे व्हिडिओ नाहीत आले. आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण त्या लोकांनी माझ्यावर लय अन्याय केला. जरी माझ्यावर कुठली कंप्लेंट केली ना तर मला काही हरकत नाही आहे. माझ्यावर जो अन्याय झाला आहे ना तो मी सहन नाही करणार आहे, म्हणून हा व्हिडिओ टाकते. व्हिडिओ टाकून तर त्या निर्लज्ज सदासुखी लोकांना काही फरक पडणार नाही मला बी माहिती आहे. पण असा अन्याय कोणावर हो नाही मला वाटते. कुठल्या बाईसोबत अशी वेळ नाही घ्यावी. अरे मी कष्ट करून लेकरं सांभाळते. मला पण म्हणता येत होतं लेकरं टाकून दुसरं लग्न करू, पण मी तसं केलं नाही. का तर माझ्यात माणुसकी जागी. त्या नीच भाड्यानं माणुसकी सोडून दिली सगळी, म्हणून बायको करून आनंदात जगायला लागलाय ती. का हे चुकते? आणि बेकायदेशीरपणे लग्न करायचं काय अधिकार आहे सांगा ना तुम्ही? घटस्फोट दे म्हणलं, घटस्फोट द्यायला तयार नाही. जमीन दे म्हणलं, जमीन द्यायला तयार नाही. आणि नांदव म्हणलं तर आटीतटी घालतोय मला. असले कपडे घालायचे नाही, केस मोकळी सोडायची नाही, कुणाला बोलायचं नाही, कुणाकडे बघायचं नाही, पदरच पडू द्यायचं नाही. इतके बंधनं घालतोय. जायच्या अगोदरच वायलं दे म्हणलं तर वायलं पण देत नाही. काय तुझं म्हणतं इथं खुशाल तो नवरा म्हणणार असं बोलतोय मला. कशासाठी माझ्यावर एवढा अन्याय सांगा ना तुम्ही? आता ही जग म्हणतंय मला, जग गावातले लोक 4 पाहुणे रावळे मला तिथे राहा म्हणायला लागले. ठीक आहे, मी राहिले नाही, मी आले. आता त्यांनी 10 नावं मला ठेवले असते ना, आली ना अर्ध्यातून गेली, सगळं करून गेली नाही. पण त्यांना नांदायचं नाही, मला नांदायचे, मला खेटायचे. मला माहिती आहे ते लोक कशी आहेत ते. त्या घरामध्ये मी वास केलेला आणि इथून पुढं बी मलाच झेलायच्या सगळ्या गोष्टी. त्यांना मी आरपार ओळखू नये. आणि त्यांना लोकांना माहीत सध्या नाही की घरात बायको करून हा निवांत राहतोय. आणि फक्त लोकांना एवढं दिसतंय की ह्याची बायको नांदत नाही, पण ह्यानं काय मोठा गू खाल्लाय त्याचा विचार ह्यांनी केला का? ही पोरगी कशी जगत असन, हिच्या बापाने एवढा खर्च करून लेकरं बाळ ह्यानं पैदा करून ही लेकरं ह्यांचे सांभाळते, आणि हे लोक लग्न करून बेकायदेशीरपणे निवांत राहतात आणि कायदा कानून ह्यांना काहीच करत नाही. म्हणजे हे आनंदात राहतात आणि वरून अजून धमक्या देतोय की तुम्हाला कायद्याने काय करायचं ती कर. आणि तुम्ही जे म्हणता ना हे मंगळसूत्र काढून टाक, मी हे मंगळसूत्र त्याच्यासाठी अजिबात घालत नाही. मी घालतच नाही मंगळसूत्र आणि मला घालायचं नाही. माझा नवरा मेला, मला माझे सगळे मेलेत सासरचे, मला कोणच नाही आहे. पण का मी लास्ट वेळ म्हणून बघायला गेले होते त्या घरी. आता इथून पुढं जाणार नाही आणि मला पण बघायचं आहे की तो कसा हक्क जमिनीत देत नाही. आज ना उद्या माझं बरं होईल आणि मी त्याच्या गांडीत खुट्टा रावल्याला मी काढणार नाही. सासरा तर गेला तोंड वासून असंच म्हणत होता आणि त्यानेच ह्याला बायको करून दिली. आणि ही बैल भाड्या त्याचं ऐकणारा ह्यानं बायको केली, सोन्यासारख्या बायकोचा वनवास केला. माझ्या मागं सगळे आहेत लग्न करतो म्हणून, पण मला वाटतंय एका भाड्याने एवढा धोका दिला तर दुसऱ्याची काय गॅरंटी, म्हणून मी लग्न करायला राजी नाही. लग्नासाठी माझ्या मागं भरपूर जण आहेत, त्यानं केलं मला पण करता येते. अरे हे लेकर कुठं भीक मागत हिंडते रस्त्यावर, मी जर लग्न करून बसले तर ह्या लेकरासाठी जगणं योग्य आहे का नाही तुम्ही सांगा मला आता. आणि अशा लोकांना कुठली शिक्षा व्हायला हवी? आता तो म्हणतो पुरावा धरून दाखव. का? त्याला माहिती झालंय ना की मी लांब राहते, मला काही माहिती नाही, मी ही कशी काय पुरावा देईन? माझा पुरावा असल्याशी कोर्ट काही करत नाही. त्यामुळं हे ना ह्याची बायको लपवून ठेवली, काल मातीला आणली. मला माहीत झालं तिथे त्याची बायको आली म्हणून. दुर्दैवानं मी व्हिडिओ नाही काढून घेतला, कारण मला ते त्याची बायको म्हणून कळलं नाही. नंतर बाहेर आलेच कळलं की ती त्याची बायको आहे म्हणून. वारे दुनिया. पुरीच्या जन्माला येणं चूक आहे का? पुरीचा जन्म घेणं चूक आहे का सांगा तुम्ही? जर आमच्यासारख्या पुरीनी लग्न करून मायबापाने कष्ट पाणी करून
त्यांचे लेकरं पैदा करून त्यांना सांभाळून त्यांनी एवढा जात जुलूम करून त्यांच्या मातीला जाणं, त्यांच्या दारात जाणं, परत परत तिथं खेटणं, त्यांच्यासोबत माणुसकी दाखवणं आणि त्यांनी आमच्यावर असा अन्याय करणं. कुठली शिक्षा देतोय हा देव साध्या का कोण्या जन्माचं पाप आहे मला काही कळना. लय त्रास व्हायलाय मला आणि मला ह्या माणसामुळेच सगळं काही करायची वेळ आली आणि मला छक्का म्हणतोय. काय म्हणतात गाडवाला गुळाची काय चव कळणार आहे बाबा मी छक्का. तू तर चांगली बायको आणली ना, राहत आनंदाने, काही विषय नाही. आणि भले तुला राग आला तरी हरकत नाही. हा व्हिडिओ मला महत्वाचा आहे. अजून व्हिडिओ टाकणार आहे मी का, मला समाजाला दाखवून द्यायचंय की हा माणूस काय आहे. चा फोटो नाहीये माझ्याकडं नवऱ्याचा ना, पुरावा नाही. तो कधी फोटो घेऊ देत नाही आणि फोटो काढू देत नाही. आणि मी त्याच्याजवळ मोबाईल घेऊन कधी जात बी नाही. मी त्याला बोलाय बी जात नाही. मी बोलले तर फोनवर बोलते जास्त. ते पण तो मला शिवीगाळ करतो, व्यवस्थित बोलत नाही. जायचं म्हणलं की मला काही बी मुद्दाम बंधनं घालतंय. बंधनं घातले की त्याला माहिती येत नाही. मग तो माझ्या मनासारखं सांभाळायला मला तयार नाही, कारण त्याला माझी मुळीच गरज नाही. कारण त्यानं सवत आणली. माझ्या मेलेल्या सासऱ्यानं त्याला बायको करून दिली आणि मी त्याच्या अंत्यविधीला गेले. किती मोठी चूक केली मी जाऊन. माझ्या बापानं 2-3 हजार खर्च केला तसल्यासाठी. त्यांची लायकी पण नाही आम्ही तिथं जायची, पण तरी बी मी गेले. मला काय माहिती नाही एवढा मोठा कारोबार केलाय म्हणून. मी अंधारातच राहिले. तर बाद झालं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जे व्हायचं ते बघितलं जाईल. तुम्हाला काय वाटतंय मला नक्कीच प्रोत्साहन द्या, धीर द्या आणि व्हिडिओ शेअर करा. चला भेटत राहू.